ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार, ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची। मंडळी, धर्मपंथ जातपात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी, आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून। नमस्कार, मी विश्वजित। न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत। जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी। महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेचं तिसरं पर्व अंतिम टप्प्यात आलं असून या स्पर्धेचा अंतिम सामना आज संध्याकाळी 7 वाजता महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर रंगणार आहे। तत्पूर्वी स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात भव्य असा लाईट शो, हेलियम बलून शो व फटाक्यांची आतषबाजी होणार आहे। तसंच अंतिम सामना देखील प्रेक्षकांना मोफत पाहता येणार आहे। भारतात कुस्तीची प्राचीन परंपरा राहिली आहे। सध्या कुस्तीचं स्वरूप बदललं आहे। कुस्ती खेळाला अधिक व्यावसायिक आणि ग्लॅमरस बनवण्यासाठी संस्था, फाउंडेशन आणि कॉर्पोरेट क्षेत्राला जोडून घेण्याचा प्रयत्न करू। तसेच खेळाडूंना उत्कृष्ट प्रशिक्षण देण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणण्याबरोबरच आवश्यक पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यासोबतच खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेचं उद्घाटन केलं आहे। त्यांनी कुस्तीतील खेळाडूंना ऑलिम्पिक पदकासाठी तयार करण्याचा निर्धार व्यक्त केला। कुस्तीला ग्लॅमर, व्यावसायिकता व आधुनिक प्रशिक्षण मिळावं यासाठी राज्य सरकार आवश्यक पायाभूत सुविधा देणार आहे। कुस्तीच्या विकासासाठी कॉर्पोरेट्स, फाउंडेशन यांची मदत घेण्याचा संकेतही त्यांनी दिले। टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात इतिहास घडवलाय। बुमराहनं बेन डकेटला बोल्ड करत वैयक्तिक आणि एकूण दुसरी विकेट मिळवली आहे। बुमराह यासह सेना देशात सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरलाय। बुमराहनं यासह पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम याचा रेकॉर्ड देखील ब्रेक केला। भारतीय महिला हॉकी संघाची FIG प्रो लीगमध्ये निराशाजनक कामगिरी सुरूच राहिली आहे। भारतीय संघाला बेल्जियम विरुद्ध 1-5 असा दारुण पराभव पत्करावा लागला। हा त्यांचा सलग 5वा पराभव ठरलाय। दीपिकानं भारताला आघाडी मिळवून दिली होती, परंतु मध्यंतरानंतर बेल्जियमनं पूर्णपणे वर्चस्व गाजवलं आणि हेलेन ब्रेसर, लुसी ब्रेन, एम्ब्रे बेल्घियन आणि चार्लोट एंजेलबर्ग यांच्या गोलमुळे बेल्जियमला सहज विजय मिळवता आला। प्रो लीग हॉकीच्या युरोपियन लीगमध्ये भारताला उपांत्य फेरीच्या सामन्यात बेल्जियमकडून 3-6 असा पराभव पत्करावा लागलाय। भारताचा या सामन्यातील सलग 7वा पराभव ठरलाय। बेल्जियमकडून रोमेन डुवेकोट, थिब्यू स्टॉकब्रोएक्स आणि व्हॅन डोरेननं गोल केले आणि आपल्या संघाला 5-2 अशी आघाडी मिळवून दिली। 56व्या मिनिटाला अमित रोहिदासनं पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारताकडून एक गोल केला, पण 59व्या मिनिटाला टॉम बुननं गोल करत बेल्जियमला 6-3 असा विजय मिळवून दिला। वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात पार पडला। 5 दिवसांचा खेळ संपल्यानंतरही या सामन्याचा निकाल काही लागला नाही, त्यामुळे सरतेशेवटी हा सामना ड्रॉ झालाय। श्रीलंका आणि बांगलादेश सामना ड्रॉ झाल्यानं दोन्ही संघांना प्रत्येकी 4 गुण मिळालेत। फिडे लाईव्ह चेस रेटिंगमध्ये बुद्धिबळ ग्रँडमास्टर रमेश बाबू प्रज्ञानंदने टॉप 5 मध्ये प्रवेश केला। त्यानं वर्ल्ड चॅम्पियन इंडियन ग्रँडमास्टर डी गुकेशला मागे टाकले। प्रज्ञानंदचे लाईव्ह चेस रेटिंग 2777.2 वर पोहोचलंय, जे गुकेशच्या 2776.6 पेक्षा थोडं पुढे आहे। प्रज्ञानंद सध्या उझबेकिस्तान बुद्धिबळ महासंघानं आयोजित केलेल्या प्रतिष्ठित अशा उझ चेस कप मास्टर्समध्ये भाग घेतोय। पहिल्या फेरीत बरोबरी झाल्यानंतर प्रज्ञानंदने दुसऱ्या फेरीत शानदार पुनरागमन करत उझबेकिस्तानच्या शमसिद्दीन वोखिदोवला पराभूत केलं। तो सध्या 1.5 गुणांसह स्पर्धेत अव्वल स्थानावर आहे। या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा न्यूज अनकट।